सर्वांना जय गुरु, जय हिंद. जे अनेक सैनिक मरण पावले, शहीद झाले, मी त्यांनाही वंदन करतो. त्यांनी देश सांभाळला. जे शेतकरी मायबाप अन्नदान अन्न निर्माण करून या देशाला जगवतात, त्या शेतकऱ्यालाही वंदन करतो. आणि आज माझ्या वडिलाला 4 वर्ष झाले. माझे वडील विश्वनाथ किसन चिंचोळकर आज 4 वर्षा अगोदर निघून गेले. आज त्यांचं स्मरण व्हावं, कारण आपण देवाचं स्मरण करतो, देवीचं स्मरण करतो. परंतु जे मायबाप जिसको देखा नहीं उसको भगवान कहते हैं, जिसको देखा नहीं उसको खुदा कहते हैं, और जो माँ बाप सामने है उसे जुदा करते हैं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठं गोड लिहिलं. आमचा परिवार, सत्यपाल नव्हे, माझा पूर्ण परिवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानं आज आमच्या जीवनात, कुटुंबात, परिवारात बदल पडला, परिवर्तन झालं. ज्याला कोणी विचारत नव्हतं त्या संत कृपा झाली, इमारत फळा आली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाचा गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीतून आम्हाला सत्संग झाला. कारण गजानन भाऊ नेहमी सांगतात, सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, सदा संत सेवेत घडू दे प्रभू एवढे घडू दे. सदा संत, ज्या संत महंतामुळं आज आमचा, ज्याला कोणी विचारत नव्हतं, आज तुम्ही करोडो लोक प्रेम करता. कशामुळं मला मालूम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार, संत गाडगे बाबाचा विचार, जगद्गुरु तुकाराम महाराज, कबीर महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही चाललो. म्हणून आमच्या जीवनात एवढा आनंद निर्माण झाला. म्हणून सर्वांना जय गुरु, जय हिंद. प्रभू एवढे हे घडू दे, सदा संत. मला तरी वाटतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनं आपल्या जीवनाचा, त्यांनी आम्हाला काळाची गरज मांडत राहिले. न जाओ रिता एक क्षण ही फुकाता, क्षण ही फुकाता, तुझ्या मंत्र त्या सद्गुरूचा, दयाची चरण धूळ अंगी उडू दे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची देवपूजा, वंदनीय तुकडोजी महाराज लिहितात, रंजल्याची सेवा करा. आमची देवाची भक्ती म्हणजे रंजल्या गांजल्यांना मदत करा.
करी या रंगल्या गांजल्यावर गोरगरिबावर आपण प्रेम करावं, जो संकटात असला त्याला सहकार्य करावं, अशी प्रभूची भक्ती तुकडोजी महाराजाची होती. म्हणजे मानवाची भक्ती. करी काम चरण स्पर्श हो मला नित्य त्याचे, दयाच्या पदी माझा पडू दे सदा संत सेवेत. भाऊ, माझ्या बाबाला, माझ्या वडिलाला 4 वर्ष झाले. मला अभिमान आहे. माझ्या बाबांनी देहदानाचा संकल्प केला होता, पण त्यांच्या पाठीमध्ये पाणी झाल्यामुळं त्यांची शरीर मेडिकल कॉलेजनं बॉडी घेतली नाही. पण मला असं वाटलं वडिलाचं अवयव दान व्हावं, म्हणून माझ्या बाबाचे 2 डोळे नेत्रदान केलं. आणि आज त्यांच्या 2 डोळ्यानं 2 व्यक्ती आंधळे पाहून राहिले. तुकडोजी महाराजाचा तो देव होता की मेल्यानंतरही इतराच्या आपण कामात आलो पाहिजे. घडू दे प्रभू ये वडे घडू सदा संत. आमच्या कुटुंबात माझे वडील कोणी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आले. पूज्य तुकाराम दादा गीताचार्य, रामटेके दादा, भाकरे दादा, गुरुवर्य ऋषी घुसरकर बाबा, परमपूज्य वेरुळकर दादा, अनेक प्रचारक माझ्या घरी यायचे. माझे आई वडील त्यांची सेवा करायचे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत जाऊ, अजूनही म्हणतो की चांगले माणसं जीवनात भेटले पाहिजेत. कारण त्याचं नाव आहे सत्संग. त्याले दाढी जटावाला महाराजच पाहिजे सत्संगाला असं नाही बाबू. तो संत विचाराचा असावा, सरळ चालणारा असावा. म्हणून मी नेहमी एक भजन कीर्तनात म्हणतो की प्रिय सद्गुरुनाथा येत जा बाबा इकडे कधी कधी. राजे छत्रपती शिवराया ज्यांच्या जीवनात जगद्गुरु तुकाराम महाराज आला. जगद्गुरु तुकारामाचं कीर्तन शिवाजी राजे ऐकत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात तथागत भगवान बुद्ध आले आणि त्या विचारावर बाबासाहेब सुद्धा चालले. सद्गुरुनाथा येत जा बाबा इकडे कधी कधी, इकडे कधी कधी. म्हणून बाबू पूज्य तुकाराम दादा या विचारावर चालले. आपलं जीवन निर्व्यसनी जगले. रात्रंदिवस समाजाची चिंता केली. 90 वर्ष वय झालं त्यांचं. माझ्या भावांनो, नारखेडे दादा ज्यांचं पूर्ण जीवन सेवा कार्यामध्ये केलं. पूज्य घुसरकर दादा, असे अनेक महामानव जे जे संतांच्या विचाराची. रामसिंग काका राजपूत, आज खटोळ गुरुजी आलते आमच्या घरी. हम खटोळ. निर्व्यसनी माणसाला आयुष्य भरपूर राहत बाबू.
वंदनीय महाराज तेच सांगतात, प्रिय सद्गुरुनाथा येत जा बाबा इकडे कधी कधी. आमच्या परिवारात हे संत मायबाप येत गेले. माझ्या वडिलाला, माझ्या आईला, माझ्या परिवाराला त्या विचाराचा व्यासंग लाभला. आज संत कृपा झाली, इमारत फळा आली. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आज 15,000च्या वर मी अनेक गावात गेलो. हे कशामुळे लाभलं? अमुच्या जीवाचा जीव तू, सर्वस्व जीवन हेच तू. पद धूळ तरी उडवीत जा बाबा, इकडे कधी कधी. तुकड्या म्हणे तुझी साधना काही रुचेना मोहना, काही रुचेना. वरद हस्त ठेवीत जा बाबा, इकडे कधी कधी. या विचारामुळं माझे बाबा विश्वनाथजी चिंचोळकर मरेपर्यंत गुरुकुंजाची वारी केली. आमचे गुरुबंधू गारेकर दादा यांच्या पालखीमध्ये पायदळ जायचे. माझ्या बाबानं कधी बिडी पिले नाही, तंबाखू खाल्ला नाही, कोणतं वाईट व्यसन केलं नाही, कोणाशी झगडा केला नाही, असे माझे बाबा. म्हणून मी नेहमी कीर्तनातून म्हणतो की आमचे देव, आमचे भगवंत, आमचे मायबाप आहेत, आमचे साधू संत आहेत, आमचे गुरुजन आहेत. आपण लोक माझ्यावर प्रेम करता. आज लाईव्ह कार्यक्रम आहे, ऑनलाईन अनेक लोक आहेत बाबू. मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या प्रेमामुळं मी आज इथपर्यंत पोहोचलो. वंदनीय तुकडोजी महाराजाचा विचार माझ्या परिवारानं घेतला. माझ्या वडिलाचं वर्णन काय करावं. मी नेहमी कीर्तनात म्हणतो, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण कधी. माझे बाबा तर एवढे साधे बोळे होते. आम्हाला शिरसोली गावामध्ये राहायला घरही नव्हतं. तर माझ्या आई वडिलांनं गाय वागवली, तिचं गोरं मोठं केलं. मला ते आठवतं. त्या गाईचं गोरं मोठं केलं, मग ते गोरं विकलं आणि 500 रुपयामध्ये जागा घेतली. माझे वडील कपडे शिवायचे. अवघा जन्म कपडे शिवण्यात गेला. जो माणूस कष्टानं घडला, कारण तुकडोजी महाराज नेहमी सांगतात, माझा हरी कुठं आहे? विद्वानाच्या पुराणिकाच्या आश्रयातही नाही.
वैभव कुठाय सत्ताधारी महंत खोरी यांना दूर न पाई असे माझे बाबा होते या विचाराशी निगडीत अरे नम्र सदा सेवेला राहतो राहतो त्याचे घरी हरिभाविकाच्या मेळात म्हणून माझ्या बाबाचं जीवन अगदी आनंदात गेलं माझ्या बाबासारखा खरंच भाग्यवान माझे वडील खूप भाग्यवान एवढ्या आनंदाचं जीवन गेलं त्या माणसाचं अरे कधी कोणाशी भांडण केलं नाही जीवनात कपडे शिवले पैसे दिले नाही तर माझ्या बाबानं भांडण केलं नाही शेवटी रडले माय बाबा एकांतात रडले पण भांडण केलं नाही कारण एक साधा भोळा माणूस आणि माझं भाग्य समजतो गजानन भाऊ माझी आई नेहमी भजन म्हणायला लावायची गजानन दादाला की माझ्या आईचं नेहमीच भजन होतं भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा माझ्या बाबाचं नाव विश्वनाथ गजानन बरोबर माझ्या आईच्या देखत ते गाणं भजन म्हणायचा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा मन रंगले रंगले गीत गाता भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा तुझ्या मंदिरी येऊनी रात काळी मूर्ती पाहता लोचनी तृप्त झाली तुझ्या मंदिरी येऊनी प्राप्त काळी तुझ्या पाहता लोचने तृप्त झाली लीन होऊनी ठेविते पायी माथा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा पूजिते विश्वनाथा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा पूजनासी मी माझ्या अंगणात पूजनाशी मी माझिया अंगणात वेचुनी फुले आणले पारिजात वेचुनी फुले आणले पारिजात गंध चंदनी लाविते भारी माता भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा अर्पिता तुला केसरी दूध वाटी अर्पिता तुला केसरी दूध वाटी सुखे साठविते तुझे नाम मोठी कंठी सुर माझा तेरे दीनानाथा कंठी सुर माझ्या तेरे दीननाथा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथ मन रंगले रंगले गीत गाता भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा भाव भक्तीने पूजिते विश्वनाथा असे भाऊ माझे वडील त्यांची जन्मभर इच्छा एक दिसली मला सत्यपाल तुझ्या सोबत मला कार्यक्रमाला येऊ दे मी शपथ घेतली होती 100 किलोमीटरवर कुठेही कार्यक्रम असो माझ्या बाबाला नेत होतो मी कारण एवढी मोठी गर्दी 10-20 हजाराची गर्दी माझे बाबा पाहत होते
त्यांना आपल्या मुलाचं कौतुक वाटत होतं. एवढंच नाही, मला अनेक पुरस्कार मिळाले. माझ्या आई वडिलांना, माझ्या परिवाराला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला, माझ्या सर्व कुटुंबाला मी नेत होतो. कारण मायबापाची तेच इच्छा राहते की आपला मुलगा जीवनात काहीतरी बनावा. म्हणून मी मुलांना सांगतो, आपल्या आई बापाला दुखवू नका. मला तरी वाटतं मी कधी माझ्या आई वडिलाला दुखवलं नाही, काही कारण नसताना. कारण मला कल्पना आहे बाबू, आम्ही पाहतो मंदिरात तेलाची देवता, केसाची देवता, अरे तेलाची देवता, केसाची देवता, अरे दुधाची देवता हाय, धनाची देवता, विद्येची देवता, बकऱ्याची देवता हाय. तरी कंगाल भारत हा कर्मकांडाचा फायदा काय काय काय. बंगाल भारत हाय, कर्मकांडाचा फायदा काय. म्हणून बाबू आपला साक्षात देव आहे. आपण एक अभंग ऐकला, माय विठ्ठल बाप विठ्ठल माय विठ्ठल. म्हणून माझी तरुणाला प्रार्थना आहे, माय विठ्ठल बाबा विठ्ठल, आपल्या आई बापाला दुखवू नका. विठ्ठल विठ्ठल माय विठ्ठल बाबा विठ्ठल, माय विठ्ठल जो बाबा विठ्ठल, जे मायबाप आपली कधीच विचार करत नाहीत, माय विठ्ठल. बाबा विठ्ठल. अरे चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो. म्हणून क्या बात है, माय विठ्ठल. अरे त्या माबापाचं काय वर्णन करावं. कॉलेजमध्ये सोबत जातो, त्याच्या जेवण्या खावण्याकरता हॉस्टेल शोधतो, वसतिगृह शोधतो, स्वतः फाटक बन्यान घालून तुम्हाला जीनचे फुलपॅन्ट देतो, तो बाप असतो. माय विठ्ठल. म्हणून माझी या तरुणाला प्रार्थना आहे, शाळा शिकत असताना शिक्षणाकडे लक्ष द्या. आता 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 28 नोव्हेंबर आता होऊन गेला ज्योतिबा फुल्याचा स्मृती दिन. आदरणीय प्रेम बोके साहेबांनी अनेक लेख लिहिले. अरे ज्या स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्ही कोणीही म्हाताऱ्याच्या खिशात पा, स्वतः टपरा मोबाईल वापरून तुम्हाला 25,000चा मोबाईल घेऊन देतो. तुमच्या प्रीपेड मध्ये पैसे स्वतः भरतो आणि तुमचा आवाज ऐकण्याकरता तो तरसतो, तो बाप असतो. म्हणून बाबू, अरे त्या बापाचा फोन आला, त्या बापाचा फोन आला, पोरं बाहेर गावात असतात, जाऊ दे बुड्याचा फोन आहे. अरे हा अन्याय करू नका. त्या बापाला वाटतं माझा मुलगा दररोज तरी माझ्याशी बोलला पाहिजे. अरे एवढंच नाही, त्या माय बापाचं हृदय काय सांगावं. लव्ह मॅरेज करायला निघाला की खूप चिडतो, माझ्या पोरानं असं लग्न करू नये. लव्ह मॅरेज करायला निघाला की खूप चिडतो आणि समाज नीट पाहला की खूप ओरडतो. अरे तरी त्या बापाले वाटते मा पोरानं पोरीसाठी जीव दिला नाही पाहिजे, त्यानं आत्महत्या केली नाही पाहिजे. तरी मुलगा म्हणते
अरे एका कॉलेजमध्ये त्याचे बाबा भेटीला गेले. म्हाताऱ्या माणसाला, खेड्यातल्या माणसाला शहरात सुचत नाही, पण पोराच्या भेटीची वाट. पोराच्या भेटीला गेल्यावर त्याच्या मित्रानं विचारलं, हा माणूस कोण आहे? म्हणे माझा नौकर आहे. अरे बायको म्हणते बाबा तुम्हाला समजत नाही. पोरगा म्हणते बाबा तुम्हाला समजत नाही. अरे त्यानं तुले पैदा केलं, लहानाचं मोठं केलं, त्या माय बापाची त्याला समजत नाही. मग त्याला समजते कधी? बाबा तुम्हाला समजते काय? असं ऐकल्यावर खूप रडतो तो बाप असतो. माय विठ्ठल बाप विठ्ठल म्हणून माझी तरुणाला आपल्या आई बापाची कदर करा. विठ्ठल 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 माय विठ्ठल. अरे मुलगी असो की मुलगा असो, जाताना पोरगी सासरी काय मोकलून रडते. अरे जाताना मुलगी, ते आपण ऐकतो ना, कन्या सासुराशी जाय. अरे जाताना पोरगी सासरी धाय मोकलून रडते, माझ्या जीवला नीट ठेवा असे हात जोडून सांगतो तो बाप असतो. म्हणजे आपण ऐकलं बाबो, माय बापाची चिंता. ते एक गाणं नेहमी मी म्हणतो, दाटून कंठ येतो डोळ्यात येई पाणी. फार सुंदर भजन आहे ते. म्हणून बाबू त्या वडिलाची किंमत करा. मेल्यावर लागल तर मायबापाचं काहीच करू नका. मी आईची शपथ सांगतो, माझ्या वडिलाची मी त्यांना त्यांची बॉडी घेतली नाही म्हणून मशानात नेलं. त्यांना मशानात नेलं तर मी ते मयत नेताना त्याच्या अंगावर खुर्मा बदामा काही काही पैसे टाकतात बाबू. अरे माझी तुम्हाला प्रार्थना आहे, मेल्यावर काय टाकता? पैसे फेकतात रस्त्यानं, बदामा सुपाऱ्या. एवढंच नाही तर विसावा देतात, तिथं पीठ टाकतात रोडवर. एक एक दाना शेतकरी जमा करते, काय तर विसावा. मी तुम्हाला दोष देत नाही, पण मी वागलो. मी टिटवं धरलं नाही, कारण टिटवं त्या काळात धरत माचीच नव्हती म्हणून ते टिटवं लावायचे. मी टिटवं धरलं नाही. माझ्या वडिलाच्या अंत्ययात्रेत पैसे फेकले नाहीत आणि लाकडावर ठेवल्यावरी मी तूप जाळलं नाही. अरे तूप जाळलं नाही, त्याचे जुने कपडे जाळले नाहीत. अजूनही आम्ही दोघही भाऊ, गजानन भाऊ आणि मी, माय वडिलाचे जे जुने बन्यानं होते ते आतापर्यंत वापरत आलो आम्ही. 4 वर्ष झाले, भरपूर बन्यानं होते माय बाबाचे. म्हणून आम्हाला, अरे आज आपल्या आई बापाची चिंता करा. मेल्यावर काय तूप टाकता? 5-5 लिटर मेल्यावर तूप टाकतात. तुकडोजी महाराज सांगतात, माय बापाला लाता मारी, माय बापाला लाता मारी, मेल्यावर करी काव काव, मेल्यावर करी काव, कसा मज तारील पंढरीराव. तारील पंढरीराव. अरे मशानात नेल्यावरी माझ्या बाबाचं देहदान डॉक्टर मंडळीनं मेडिकल कॉलेज अकोल्यानं घेतलं नाही. मी अकोल्याच्या मेडिकल कॉलेजच्या तिथं आमचे आदरणीय बरगड दादा, जायले साहेब,
गावंडेजी, आमचे ऍडव्होकेट संतोष भोरे, अशी अनेक मंडळी, गजानन दादा नारे, पंकज दादा जायले, असे 50-60 जण मेडिकल कॉलेजला गेले आणि त्यांना सांगितलं लिहून द्या, माझ्या बाबाचं देहदान का करत नाही. त्यांनी तर लिहून दिलं. माझी बहीण आहे वनमाला, तिनेही सांगितलं माझ्या वडिलाचंही देहदान करा. माझ्या आईलाही देहदानाचा माझा पाठिंबा आहे. भाऊ, डॉक्टर लिहून देत नव्हते, मग मी कळत सांगितलं तोपर्यंत मी बॉडी उचलणार नाही. नंतर डॉक्टरांनी लिहून दिलं, पाठीमध्ये लिक्विड झाल्यामुळे आम्ही देहदाना करता बॉडी स्वीकारली नाही. आणि ते त्यांनी लिहून दिलेलं स्मशानामध्ये बरगड दादांनी वाचलं. अशा त्या माणसाचं जीवन बाबू. मी वंदन करतो माझ्या बाबाला. नेत्रदान केलं माझ्या बाबानं, म्हणून माझी तुम्हालाही प्रार्थना आहे. आम्ही मरणार आहोत, मरण हे अटळ आहे बाबू. आणि या मरणात तुम्ही आम्ही जीवनात बदल पाडला पाहिजे. मेल्यावर तेरवी करा, दुनियाभराचा खर्च करा. आपल्या आई वडिलाच्या स्मरणानिमित्त दररोज 2 शाळेला लेटर बुक वया दरवर्षी मी मदत करतो. कारण मला मालूम आहे, कबीरानं लिहिलं, मेल्यावर तुम्ही तोंडात, अरे मी मेल्यानंतर तोंडात पाणी टाकू नाही दिलं कोणाले. कारण मेल्यावर तोंडात पाणी जाते काय. काही माणसं बाया सांगतात मरताना, माई सासू मा हातानं पाणी पेली, मला माय वडील मा बाप मरताना मा हातानं 2 चमचे दूध पिलं. अरे जिवंतपणी मेल्यावर लाजवू नका. मेल्यावर ना दूध जाय तोंडात ना पाणी जाय. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या माय बापाची सेवा करा. कारण अरे जिवंतपणी लेकराला बिस्किट मागतात तर ते बिस्किट सुद्धा देत नाहीत. मी अनेक असे उदाहरण पाहिले बाबू. म्हणून तुकाराम महाराजांनी मोठा गोड अभंग लिहिला, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जगद्गुरु तुकारामाचा अभंग आहे हा. अशा त्या माय बापाला अंतकरणातून सांगतो, दुखवू नका. तुम्ही सोन्याचा देव बनवा, चांदीचा बनवा, तो शेवटी मातीचा बनवा. तुकडोजी बाबांना आम्हाला सरळ दिलं, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव. अरे बाप मेल्यावर तुम्ही मूर्ती बसवली समजा, काय निघणार. आई गेल्यावर तुम्ही सोन्याची मूर्ती केली नाही. त्या बापाचा जिवंतपणी त्याला दुखवू नका. मेल्यावर नवीन कपडे आणि जिवंतपणी त्याला ड्रेस घेत नाही. अरे अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो तो बाप, आणि पोराशिवाय कधी घरी जेवत नसतो तो बाप. त्या मायबापाचं वर्णन केवढं करावं. नवे कपडे पोरांना, जुनेच कपडे घालत असतो बाप. नवेच कपडे पोरांना, जुनेच कपडे घालत असतो बाप. अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो तो बाप. अरे 4 भिंतीच्या विश्वाला रोज आकार देतो बाप. पोट भुकेले जरी
मोठ्याने रोज ढेकर देतो तो बाप. स्वतःसाठी जगणे नाही, वादळवाला झेलत राहतो तो बाप. म्हणून आमचा भगवंत ते मायबाप आमचे आहेत बाबू. अरे रोजच्या रोज वेदनाशी न हारता लढत असतो तो बाप. आणि कधी आतल्या आत न सांगता रोज रडत असतो तो बाप. म्हणून त्या बापाला कुणी म्हणतो बाप, कुणी म्हणतो पप्पा, कोणी म्हणतो बाप माणूस. आईच्या मायेसारखाच असतो, पितृत्व छाया देत असतो तो बाप. म्हणून त्या बापाला माझं वंदन आहे. करोडो मायबापांना मला माझं वंदन आहे. अरे माझी नेहमीची आदत आहे, रस्त्यानं जर मी एकटा चाललो ना गावात किंवा बाहेर गावात, तर माय मोटरसायकलवर मी जाणून एखादा म्हातारा रस्त्यानं जाते, बसून घेतो. का? मला त्याच्यामध्ये माझा बाप दिसते. आखरी देव कशात शोधायचा आहे? माणसात शोधा. तुकडोजी महाराज लिहितात, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. मी तू गेल्या विन अनुभव नाही, मी तू गेल्या विना अनुभव नाही. मी तू गेल्या विना अनुभव नाही. तू कड्या दास म्हणे बाई बाई बाई. देव बाजारचा भाजीपाला नाही. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला भाव. अरे आपला बाप म्हणजे शेतकरी. आज आम्ही पाहतो बाबू, शेतकऱ्याचं दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. अरे त्या आंदोलनामध्ये एवढी दुःखद घटना घडली. एका शेतकरी आंदोलनाला आला पंजाबचा, आणि त्याचा मुलगा मिलिटरी मध्ये, त्याचा मुलगा सैन्यामध्ये. दहशतवादी हमल्यात त्याचा मिलिटरी मॅन मुलगा मरण पावला. बाबा वो शेतकऱ्याचं हृदय केवढं आहे बापाचं. मुलगा तिकडे शहीद झाला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि इकडे बाप मात्र आंदोलनात, शेतकरी आंदोलनात इकडे पाण्याचा मार खाऊन राहिला. थंडीमध्ये माझा शेतकरी दिल्लीच्या सडकवर बसून आहे. कशा करता? आमच्या मालाला हमी भाव द्या. आज शेतकऱ्याचं एवढं दुःख आहे बाबू. आम्ही पाहून राहिलो. आता मी शेतकरी आहो, मी पाहून राहिलो शेतकऱ्याजवळून कापूस, कारण त्याला 50 किलो विकायचा आहे. कारण शेतकऱ्याचं दुःख मी मोठ्या कास्तकाराबद्दल नाही म्हणत. अरे हमी भाव जो आहे तो घ्यायला पाहिजे ना. हा जर 50 किलो विकायला गेला तर हा 500-700 रुपये हमी भावापेक्षा कमी घेतल्या जातं. त्याचं सोयाबीन मातीच्या किमतीत घेतल्या जातं. त्याची तूर, उडीद, मूग अवघा मातीत घेतल्या जातं. आणि म्हणून शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे. तुकडोजी महाराज नेहमी सांगतात, जब किसानों की देखूं भलाई, हमने खुशियां मनाई, मने खुशियां कारण मनाई. त्या शेतकऱ्याचा पंजाब मध्ये मुलगा शहीद झाला. त्याचा बाप मात्र शेतकरी आंदोलनात आहे. त्या प्रणाम त्या बापाला. हमने खुशियां मनाई. अरे अजून एक शेतकरी आंदोलन कर्त्याचा मरण पावला. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या शेतकऱ्याकडे लक्ष ठेवा. एवढी मोठी दिवाळी साजरी झाली, माझ्या शेतकऱ्याच्या घरात नाही झाली. कोरोनामुळे सर्व देश वनवासात आहे आणि माझा शेतकरी ते एवढ्या संकटात आहे. दररोज आत्महत्या होऊन राहिल्या शेतकऱ्याच्या. आजही अकोला जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाली शेतकऱ्याची. जय जवान, तिकडे सीमेवर जवान मरून राहिला आणि इकडे शेतकरी आत्महत्या करून राहिला.
तुकडोजी महाराज सांगतात, माझा देश तेवढाच समृद्ध राहील, तेव्हाच राहील तेव्हा शेतकरी गोरगरीब सुखी राहतील. क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है, थोड़ी जरा सी नबू है, सांप दिल का वो प्यारा रबू है, श्रम से फली बादशाही. शेतकऱ्याच्या घरावर ईडीची धाड पडू द्या, काय निघल रे? त्याच्या घरात काय निघल बाबू? शेतकऱ्याच्या घरात गरिबीनं मारल्या गेलेला आहे माझा शेतकरी. एवढी मोठी दिवाळी झाली, फटाके कोणाच्या मकानावर फुटले पा बाबू. करोडो रुपयाचे या दिवाळीला फटाके फोडले. तेच जर माझ्या शेतकऱ्याला मदत केली तर अरे आवाज येते. मी पाहतो ना, मी नानीत कपडे आपटतो बाथरूम मध्ये तर फटाक्यासारखा आवाज येते आईच्या शपथनं. लायना कपडा आपटला तर लुंगी फटाक्यासारखा आवाज येते, आणि मोठा जर कपडा आपटला तर बॉम्ब सारखा आवाज येते. अरे फटाके फोडून दिल्ली प्रदूषण मध्ये आहे बाबू, तरी या लोकांच्या लक्षात येत नाही. का नाही येत? दिवाळी कोणाच्या घरात झाली, कपडे लत्ते कोण घेतले? ज्याच्या घरात भरपूर पैसा आहे बाबू, ज्याच्या घरामध्ये 1 रुपयाचा 10 रुपये नफा कमवून राहिले, त्याच्या घरात दिवाळी आहे. मी नेहमी म्हणत असतो बाबू, शेतकऱ्यावर संकटच संकट आहेत, आणि म्हणून मोठ्या दुःखानं तुकडोजी महाराज लिहितात, क्योंकि दुनिया का पोशिंदा. अरे त्याच्या मालाला भाव मिळावा, त्याला जगण्याला त्रास होऊ नये. अरे एक सही करायचे 500 रुपये घेतात. आम्ही पाहून राहिलो शेतकऱ्याला ऑफिशियल एवढा भयंकर त्रास आहे. आता मी स्वतः पाहून राहिलो, अनेक ऑफिस मध्ये एवढा त्रास देतात हे अधिकारी साहेब लोक, आणि पैसे खातात. म्हणून त्याचे पोरं बदमाश निघतात. त्याचे पोरं पोरी का नमरी निघतात? कारण बापच नमरी आहे. अरे कोणाकडून पैसे खाता रे? मला ते म्हणावं वाटते. या पैसे खाणार राहिले दुःख सांगावे कोणाला, कोणाला सांगावं? मी ऑफिसची परिस्थिती पाहतो. अरे एका कामासाठी 10 वेळा चक्रा मारावं लागतात बाबू. त्या शेतकऱ्यानं कोणाला सांगावं? मग अनेक तऱ्हेचे ऑफिशियल एवढा मोठा भयंकर त्रास आहे. म्हणून माझ्या शेतकऱ्याला, गरीबाला, अधिकाऱ्याला, पुढाऱ्याला सांगल, साहेबाईले सांगल, तुमच्याजवळ सत्ता आहे, तुमच्याकडे ड्युटी आहे, तुला रिटायर्ड व्हायचं आहे, लिहून घे. तू रिटायर्ड झाल्यावर तू जर आज ड्युटीवर असताना गोरगरिबाचे काम करसान तुम्ही साहेबे हो, तर तुमच्यावर तुम्ही रस्त्यात पडेल असले तर मजूर उचलतील. लक्षात घ्या. आज बाबू जे नोकरीवर आहेत त्याले वाटते साले चक्रा मारतात, शेतकऱ्याला भिकाऱ्यासारखं समजतात. पण तुम्ही लिहून घ्या, हे जे तुमचं वागणं आहे हा जास्त पैसा जमा झाला म्हणून वागता. महाराज लिहितात ना, जो धन जग में जीवन देता, जो धन जग में जीवन देता, उसको नहीं उपजाते पगले नोटों की दलाली करते. म्हणून सावधान. माझी साहेब लोकाईले प्रार्थना आहे,
इमानीत बारे पार पाडा. तुमचे लेकर बाकर मायच्या शपथनं सांगतो चांगले निर्माण होतील, तुमचं नाव वाढवतील. ज्यानं पैसे खाल्ले चोर हो लिहून द्या, तुमची अवल्यात चांगली पैदा होणार नाही, कारण त्याले पैशाचा परिणाम पडी. वंदनीय महाराज तुकाराम महाराजही लिहितात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात, नाही तर पैसा म्हणजे जहर, शांतीने लाभू दे क्षणभर, मानवास बनविते वानर, चंचल चित्त करोनी. तुम्ही पाहून घ्या, ज्याच्या बापानं हरामाचे पैसे, ते शाळेमध्ये पर्सेंटेज टक्केवारीत पिकअपच घेत नाहीत, कारण पैसा त्या पोराला पैसा खेळवते बाबू. तो पोरीच्या नांदी येते, तो लफड्याच्या नांदी येते, तो दारू पिते, तो बिडी पिते. याला कारण अति पैसा पोराला दिसणं. म्हणून तुकडोजी महाराज लिहितात, अरे रुपये पैसों का जो धन है उसका मान नहीं है. माझ्या बाबानं हरामाचं कमावलं नाही, मी हरामाचं कमावलं नाही, मरेपर्यंत खोटं काम करणार नाही. ज्याने सत्याशी नाते जोडले त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले. माझ्या भावांनो, माझी प्रार्थना आहे, या अति धन कमावू नका असं नाही म्हणत, पण नीतीचं कमवा. रुपये पैसों का जो धन है उसका मान नहीं है, उसका मान नहीं है. अरे चोर लगे रहते हैं पीछे, चोर लगे रहते हैं पीछे. सुन ले बात सही है पगले, पैसों की दलाली, म्हणून शेतकऱ्याला दुखवू नका. आज तुकडोजी महाराजाची 52वी पुण्यतिथी झाली. आज या महापुरुषाईचे नाव निघतात, महापुरुषाईचे नाव निघतात. आज 28 नोव्हेंबर राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्याचा स्मृती दिन. आता येणारी 6 डिसेंबर आहे बाबू, महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि 20 डिसेंबर कर्मयोगी गाडगे बाबा. माझ्या भावांनो, आज 3 डिसेंबर विश्वनाथजी चिंचोळकर, एक साधा सुधा माणूस. 3 डिसेंबर आज राष्ट्रीय अपंग दिन आहे. त्या अपंगांनाही मदत करा, हे साधू संतांची शिकवण आहे. बच्चू भाऊ कडूनही बाबू पूर्ण देशभरात जर प्रश्न उचलला तर अपंगाचा उचलला. मी बच्चू भाऊंना, आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो की तुम्ही अपंगांना ग्रामपंचायत कडून पैसे भेटावे, नगरपालिकेकडून भेटावे. त्या अपंगाचं कोण वाली आहे बाबू. म्हणून तुकोबारायानं लिहिलं, जे कारंजले गांजले त्याची म्हणे आपुले, तोची साधूवर खावा. आता आपण येऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. अरे बाबासाहेबांमुळं आज तुमची आमची जगण्याची किंमत वाढली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र श्रद्धांजली 6 डिसेंबरला. अहो, करोडो लोक त्याच्या अंत्ययात्रेला होते. त्यावेळेस अजूनही मुंबईच्या भूमीवर, चैत्यभूमीवर करोडो लोक आज दर्शनाला जातात. कारण भीमराया सोडून गेले अंती,
ज्या माणसानं स्वतःच्या जीवनाचा विचार नाही केला, एक गाडगे बाबा, एक ज्योतिबा, एक भीमराव बाबा, आणि आज माझा बाबा, मी डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्ही नसते आले ते या शिंप्याचं पोरग सत्यपाल बोलू शकला नसता. तुम्ही नसते आले तर माझ्या माई बहिणी अधिकारी पुढारी राष्ट्रपती झाल्या नसत्या. गजानन भाऊ नेहमी गाणं मोठं सुंदर म्हणतात की व बाई हे बाई तुम्ही राष्ट्रपती झाल्याच मोठ्या बाबासाहेबाच्या संविधानानं. तुम्ही अधिकारी झाल्याचं मोठा बाबासाहेबांच्या गुणगाई. 26 नोव्हेंबर बाबासाहेबाचा संविधान दिन. आणि येणारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. संविधान अर्पण केलं बाबू देशाला. आज आम्हाला बोलू नसतं दिलं. कुणामुळे झालं तुझा जीवनात सोनं, तोटावून नको विसरू ना. ओ बाई तू शिक्षिका झालीच मोठी. बाबासाहेबांच्या पंचाईत तुम्ही शिक्षिका झाल्याचं मोठा बाबासाहेबांच्या अहो एवढंच नाही, खिलाडी झाल्या. तुमचं आमचं जीवन जगणं याच्यामुळं बनलं बाबू. आमचे उदयपाल महाराज आहेत, त्यानं मोठं सुंदर भजन लिहिलं, ते आपण ऐकलं होतं ना. कसा साहेब शोधून दिसतो हा, त्या नोटावरचं गाणं होतं. भीमाचा कायदा, साराईचा फायदा, पक्वान दिलं या ताटावर. कसा साहेब शोभून दिसतो माझा भीम त्या कोटावर. कसा शोभून दिसतो अरे भीम त्या कोटावर. अरे रामजीच्या घरी भीमा जन्मला, बुद्धिमत्ता पाहुनी आश्चर्य झाला. वर्गाबाहेर बसला, दुःखात हसला, पहिलाच नंबर वर्गावर. कसा शोभून दिसतो भीम माझा भीम त्या पोटावर. कसा शोभून म्हणून बाबू 6 डिसेंबर बाबासाहेबाला वंदन करतो. अरे आमच्या सारख्यांना नव्हे, आमच्याच सारख्यांना नाही, करोडो लोकांना जगण्याचा माणसासारखा मंत्र दिला आम्हाला बाबू. म्हणून एक भजन मी लिहिलं, इज्जत मिळाली आम्हा. आमच्या संदीपपाल महाराजांना खूप आवडते भजन आहे की इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. अरे न्यायाधीश वकील झाले, मंत्री पुढारी सगळे, डॉक्टर वकील झाले, मंत्री पुढारी सगळे. झोपडीत पैदा झाले. वंदन आहे भीमा तुझ्या. महापरिनिर्वाण 6 डिसेंबर निमित्त झोपडीत पैदा झाले. भीमा बंगल्यात पाठविले. हे सर्व काही घडले भीमा तुझ्यामुळे. इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्या. आज भाऊ तुम्ही आम्ही जगून राहिलो त्यांच्यामुळं. मी वंदन करतो भीमाला, गाडगे बाबा, तुकोजी बाबा, शिवरायाला.
माझ्या संभाजी राजाला आमचा हा विचार आहे बाबू. सत्यपाल आता एकटा नाही, जसे गजानन भाऊ सोबत आहेत हार्मोनियम वादक 50 वर्षापासून. तबल्यावर WS पवनपाल तबल्याची साथ देतात. माझं पुरं घर या मार्गाचं आहे. माझा जो सत्यपाल महाराज फेसबुक पेज आहे, माझा मुलगा डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर तथा गजानन भाऊचा मुलगा पियुष गजानन चिंचोळकर. बाबू, हे आम्हाला फेसबुक पेजच्या माध्यमातून आम्हाला समजत नाही, युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला मांडत राहतात. ते आमचे तंत्रज्ञ आहेत. म्हणून आज तुम्ही अनेक लोक जुळलेले आहात. आज या कार्यक्रमामध्ये 1000 मंडळी चालू आहेत ऑनलाईन. मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही मला दिसत नाही, पण मला पाहता. माझ्या भावांनो, तुम्ही माझ्या फेसबुकवर ऑनलाईन कार्यक्रम बघून राहिले आणि या विचारातून मी खरंच तुम्हाला धन्यवाद देतो. नेहमी पाहत राहता, नेहमी ऐकत राहता. आज माझ्या भावांनो, माझ्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना 6 डिसेंबर निमित्त, 28 नोव्हेंबर ज्योतिबा फुल्याच्या स्मृती दिनानिमित्त आणि 20 डिसेंबर गाडगे बाबा. बऱ्याच लोकांची इच्छा होती एखादा कार्यक्रम द्या. आता आपण बरीच मंडळी जुळलेली आहे, मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण तुमच्यामुळं माझी शान आहे. बरं, तुम्ही जे नेहमी नेहमी माझा कार्यक्रम पाहता, माझ्या युट्यूबवर सत्यपाल महाराज ऑफिशियल युट्यूब चॅनल आपण बाबू लाईक करा. आणि आता येत्या काही दिवसात माझ्या आश्रमामध्ये मी आश्रम तयार केला. तुम्ही जे लोक पैसे देता त्या पैशाचा विनियोग कुटुंबासाठी न घेता जे काही मला देता त्यामधून मी माझा आश्रम तयार केला. आता तिथं गुरुकुलासारखा प्रयोग घेऊन राहिलो. हा लॉकडाऊन बंद झाला, कार्यक्रम चालू झाले की मी तिथं 10-15 मुलं, ज्याला गरज आहे, माझ्या आश्रमाचं नाव आहे गुरुवंदन सत्यशोधक आश्रम. आम्ही आमच्या आश्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, भजन संमेलन, मुलांवर संस्कार, मी तर गॅरंटीनं सांगतो अनेक संस्कार वर्गात आपली मुलं पाठवा. वेरुळकर दादा, रवी दादा मानव, ज्ञानेश्वर दादा रक्षक, आमचे गुरुबंधू आहेत संदीपपाल महाराज, रामपाल, आदरणीय प्रेम बोके, संगपाल महाराज, उदयपाल महाराज, आकाश दादा टाले, रक्षक दादा, डॉक्टर तराळे, तुषार दादा सूर्यवंशी, दीपक दादा भांडेकर, हे आमचे टीम आहे. आम्ही कशामुळे एकत्रित आलो? सर्व तुकडोजी महाराजाच्या या प्रचार यंत्रणेद्वारे, वेरुळकर दादा, तुकाराम दादा, नारखेडे दादा मुळे असे अनेक मंडळी जुळलेले आहेत आम्हाला. संगपाल महाराज, बाबू, हे सर्व काही घडलं कशामुळं? तुकडो आदरणीय इंजिनियर भाऊ तुठे, हे सर्व कशामुळं? तुकडोजी बाबा तुमने सारा भारत जगा दिया. आमचे पंकज पाल महाराज बंजारा आहेत, संगपाल महाराज, सर्व धर्माचे लोक जुळलेले आहेत. डॉक्टर सय्यद आहेत, MBBS MD. या विचार
देवाशी एकरूप आहे. म्हणून बाबू वंदन करतो मी. आपल्या फेसबुकवर जे सर्व ऑनलाईन मंडळी आहे, माझं तुम्हाला मागणं राहील. तुकडोजी महाराजाची सामुदायिक प्रार्थना, सकाळचं ध्यान आणि ग्रामगीता आणि त्याला जोड बाबासाहेबांचं संविधान. आता माझ्या जीवनावर नरेंद्रजी इंगळे आहेत, गुल्लेरवाले. त्यांनी कादंबरी तयार केली, बोले तैसा चाले. आमचे रामपाल महाराज आहेत, त्यांनी द रियल हिरो हे पुस्तक लिहिलं. कारण आज काळाची गरज आहे. मी जसं माझ्या बाबाचं जीवन मांडलं, आज 4 वर्ष झाले माझे वडील गेले. अरे मला माझ्या घरात जागा खोदताना धन मिळालं होतं. ते धन बाबानं उचललं नाही, मळकं होतं धनाचं. माझ्या गावातल्या लोकांनी सांगितलं, अहो ईशनाथ टेलर, हे धनाचं मळकं तुमचं आहे, उचला. उचलून घरी नेलं. गावातल्या काही लोकांनी वापस आणलं. त्यातलं अर्ध लुटलं आणि अर्ध पोलीस स्टेशनला गेलं. असे माझे बाबा. मला तर वाटतं माझ्या वडिलाचं जीवन एखाद्या संतासारखं होतं बाबू. जीवनात बिडी नाही, झगडा नाही, कोणतं वाईट व्यसन नाही. म्हणून मी माझ्या वडिलाला एक श्रद्धांजली अर्पण करतो, वंदन करतो त्यांना, की अरे मरतात सर्वच, परंतु मरणं असं असावं, मुलानं तरी नाव काढावं, शेजाऱ्या पाजाऱ्यानं नाव काढावं, आणि आम्ही गॅरंटीनं जाणार आहोत हे लिहून घ्या. तुकडोजी महाराज सांगतात, मरने की फिकर करता बंदे, मरना तो बराबर आएगा, तू ऐसी किया. जब उनके हृदय पे गोली चली. असे बाबू तुकडोजी महाराजानं माणसं बनवले. हे माणसं कुठं शोधाव? आरशात. भाऊ, या श्रद्धांजली निमित्त तुकडोजी महाराज म्हणायचे, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. मी माझ्या बापाचंच कौतुक करत नाही, सर्वेचे बाप त्या लायकीचे आहेत. म्हणून बापानं दारू पिऊ नका, बिडी पिऊ नका, कोणतं व्यसन करू नका. तुमच्या पोराले सांगता आलं पाहिजे की हा माझा बाप आहे. नाही तर त्या बापाची लाज वाटली नाही पाहिजे, माझा बाप दारू पित. भाऊ, जसा गजानन भाऊचा मुलगा सुंदर भजन गात, कारण पेरलं ते उगवलं. माझा नातू तबला वाजवते, माझा मुलगा डॉक्टरी व्यवसाय सांभाळते आणि गुरुदेव सेवा मंडळाचं कामही करत. पेटी वाजवतं, तबला वाजवतं. म्हणून मी पियुष दादांना श्रद्धांजली निमित्त एक भजन सादर करावं. काल म्हटलं ते. काल माझा 10 महिन्यानंतर एक कार्यक्रम झाला MP मध्ये, पांढुर्ण्याच्या बाजूला इटावा नावाचं गाव आहे. तर मी पियुष दादांना विनंती करतो, एक भजन म्हणावं आणि आपण तेवढा वेळ द्यावा. धर्मपाल,
हेलो। कितना तुझे सुनाऊं, कितना तुझे सुनाऊं, सुनता नहीं है प्यारे, मस्तान हो खड़ा है, मस्तान हो खड़ा है। धन में दीवानिया रे, कितना तुझे सुनाऊं, सुनता नहीं है प्यारे। अब छोड़ यह अंधेरा, अब छोड़ यह अंधेरा, पुजियार में बसा जा, पुजियार में बसा जा। टुकड़ा कहे प्रभु को तुम रोज शरण में आवे, मस्तान हो पड़ा है, मस्तान हो पड़ा है। धन में दीवानिया रे, कितना तुझे सुनाऊं, सुनता नहीं है प्यारे। धन्यवाद। जय गुरु। पुन्हा सर्वांना जय गुरु. आपण अमूल्य वेळ दिला, ऐकला. पुन्हा पुन्हा सर्वांना जय गुरु, जय हिंद, जय भीम.